श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे की भाकरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत भाकरी कशी बनवायची, कशी थापायची किंवा कशी भाजायची सगळं मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ज्या म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या इथे सगळीकडे भाकरी ही फेमस आहे, ज्वारीची भाकरी। तर आणि ती पौष्टिक सुद्धा असते भाकरी। तर कशी बनवायची किंवा कशी करायची तर तुम्ही आता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि कोणत्याही भाजी सोबत भाकरी खूप छान लागते। चिकनची जर का भाजी असेल, चिकन मटन जर का भाजी असेल तर त्याच्या सोबत तर भाकरी हमखास भाकरी खावी। चपाती काय आपण नेहमी खातोच, त्यामुळे आता तुम्हाला त्याची रेसिपी सांगते। तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, तवा गरम करायला ठेवायचा आहे। एकीकडे आपण तवा बारीक गॅसवरती गरम करायला ठेवूयात आपली भाकरी होईपर्यंत। आणि एका भाकरीला पीठ किती लागतं तर एक मूठभर आणि वरती अजून थोडंसं पीठ घ्यायचं आहे। तर एक भाकरी पुरतं भरपूर होतं ते पीठ। तर थोडंसं पाणी घालून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचे। खूप घट्ट नाही करायचं पीठ, घट्ट केलं तर तुम्हाला थापायला भाकरी अवघड जाईल। तुम्ही ताटात सुद्धा भाकरी करू शकता। मी पोळपाटवरती भाकरी केलेली आहे। तर ज्यांना ताटात जमत असेल त्यांनी ताटावरती करा, ज्यांना पोळपाटवरती जमत असेल त्यांनी पोळपाटवरती भाकरी थापा। असं थोडंसं पाणी, जास्त पाणी घातलं तर ते पीठ खूप पातळ होईल, त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून ते मऊसूत पीठ बनवायचे। घट्ट केलं तर थापायला अवघड जाईल, त्यामुळे असं एकदम चांगलं मऊसूत त्याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा। आता तुम्ही बघू शकता मी असं कुस्करते त्याला, तर ते खूप मऊ आहे, म्हणजे भाकरी थापायला खूप इझी जाईल। तर अशा प्रकारे आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हा गोळा कसा झालेला आहे तयार भाकरीचा। तर अशा प्रकारे आपल्याला तो भाकरीचा गोळा करायचा आहे आणि त्याला असं स्मॅश सुद्धा करायचं आहे थोडा आपल्या मनगटाच्या हाताच्या मनगटाच्या ह्याच्याने, कारण म्हणजे भाकरी आपली कुठेही चिरणार नाही, काही होणार नाही। तर तुम्ही पीठ बघू शकता कितपत मऊ प्रमाणात झालेलं आहे। असं त्या मनगटाच्या ह्याच्याने आपल्याला ते पीठ कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप घट्ट ठेवायचं नाही आहे। तर आता आपल्याला त्याचा गोळा बनवून आपल्याला भाकरी थापायला घ्यायची आहे। तर आता मी त्याचा पूर्ण गोळा बनवते। तर गोळा बनवताना आपल्याला असं पूर्ण थोडंसं पाणी लावून आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे। आणि गोळा बनवून आपल्याला त्याच्या खाली आधी थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि मग तो गोळा त्याच्यावरती ठेवायचा आहे। आणि आपला तवा सुद्धा गरम झाला का नाही ते पहिल्यांदा बघा, नाही तर गॅस मोठा करा तुम्हाला वाटत असेल तवा गरम नसेल झाला तर। आता हे मी पीठ खाली टाकते आणि त्याच्यावरती परत हा गोळा ठेवते। त्यामुळे काय होतं की आपण भाकरी जेव्हा थापतो तेव्हा ती पसरली जाते, खाली चिटकणार नाही। आणि जास्त सुद्धा पीठ टाकायचं नाही, नाहीतर भाकरी पसरत पण नाही आणि पीठ नाही टाकलं तर ते चिटकून राहते खाली। त्यामुळे तुम्हाला जसं वाटेल तसं म्हणजे थोडंसं पीठ टाकून अशी भाकरी पूर्ण हे करून घ्यायची। तुम्ही बघू शकता ती भाकरी सहज किती ह्याच्या हाताने आपल्या पसरवते आणि गोल सुद्धा फिरते। आणि तुमच्या हाताचं पीठ जर का तुमच्या हाताला सुद्धा भाकरी वरतून चिटकत असेल तर थोडंसं त्याला नॉर्मली आपलं पीठ थोडंसं लावून घ्या, जेणेकरून की भाकरी आपल्या हाताला चिटकणार नाही आणि ते आपल्याला पसरवता सुद्धा येईल। अशा प्रकारे आपल्याला भाकरी करायची आहे। तुम्ही बघू शकता मी एका हातानेच भाकरी केलेली आहे, नंतर तुम्हाला दाखवेल की दोन हाताने कशी करायची। ज्यांना एका हाताने येत नाही त्यांनी दोन हाताने सुद्धा तुम्ही भाकरी ते करू शकता। मग आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण भाकरी थापून घ्यायची। आणि पीठ जर का खाली नसेल तर तुम्ही थोडं ते उचलवून, आपण जसं चपाती उचलून पीठ टाकतो तसं भाकरी अर्धीच उचलायची आणि थोडंसं पीठ नॉर्मली खाली टाकायचं परत एकदा, आणि परत आपल्याला भाकरी थापायची आहे। तर भाकरी अशी आपली थापून झालेली आहे। मी आता बघू शकता मी दोन्ही हातांनी सुद्धा भाकरी थापून दाखवते। हे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हातांनी सुद्धा भाकरी थापता येते। आता मी तवा माझा तापलेला आहे, त्यामुळे मी आता तव्यावरती भाकरी टाकते। एका हातानेच भाकरी टाका, कारण दोन हाताने टाकताना आपल्या हाताला भाजण्याची शक्यता असते। त्यामुळे एका हाताने जशी आपण चपाती टाकतो ना तशीच भाकरी टाका,
छोटी करा, माझी ही जरा मोठी झालेली आहे, तुम्ही छोटीसुद्धा भाकरी करू शकता। आणि आपल्याला त्याच्यावरती असं पाणी लावून घ्यायचं आहे। जेव्हा पाणी लावतो ना तेव्हा ते पाणी सगळं त्यात मुरलं गेलं पाहिजे, म्हणजे ते वरच्या साईडची भाकरी आपली अशी पाणी दिसलं नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता भाकरी कशी पाणी दिसत नाहीये, म्हणजे हमखास म्हणजे खालच्या साईडने भाकरी भाजलेली असणार आहे, ती लगेच उलटायची नाही। उलटली तर त्या भाकरीला मधून चिरा पडतात, म्हणजे असं क्रॅश झाल्यासारखं दिसतं। त्यामुळे आता मी भाकरी उलटते। हे बघा, उलटून झाल्यावरती म्हणजे खालची साईड अशी थोडीशी तरी नॉर्मली भाजली पाहिजे। आता ही त्याच्या उलटी बाजू ती चांगली भाजून घ्यायची। आता पूर्ण जशी आपण चपाती सारखं पलटून जेव्हा आपली चपाती भाजली जाते जशी दिसते तशी ती भाकरी खालच्या साईडने आता भाजली गेली पाहिजे, तेव्हाच आपल्याला परत उलटीचा भाकरी करायची आहे। तुम्हाला थोडं मी दाखवते तरी नॉर्मली हे असंच भाजलं बघा, हे असं भाजलं गेलं पाहिजे। तरी जिथं जिथं थोडीशी कच्ची वाटते तिथं आपण थोडंसं हाताने दाबून वगैरे किंवा उलटण्याने दाबून वगैरे तुम्ही ते भाजू शकता। जेव्हा उलटी टाकतो ना तेव्हा ती आपली भाकरी पूर्ण फुगली जाते। वन साईड आधी आपल्याला चांगली भाकरी भाजून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे भाकरी, आणि भाकरीला गॅस मोठा ठेवायचा। जर का तुम्ही बारीक गॅसवरती भाकरी भाजलात तर ती तुमची कडक भाकरी होईल, पूर्ण कडक होईल आणि लवकर भाजली सुद्धा जाणार नाही। त्यामुळे भाकरी करताना किंवा चपाती करताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे। आता पूर्ण सगळ्या बाजूनी भाकरी भाजली का नाही आपण बघूया। हे बघा, तुम्ही बघू शकता भाजली आता। त्यामुळे मी आता उलटी केलेली आहे आणि पूर्ण गोल साईडने आता ते थोडंसं दाबून घ्यायचे, जेणेकरून ती भाकरी फुगली जाईल। फुगल्याने काय होतं, आतमधले तो पापुडदार तयार होतो, म्हणजे असे त्याचे 2 भाग तयार होतात। तर तुम्ही बघू शकता भाकरी कशी फुगतीये। तर अशा प्रकारे आपली ही सगळी भाकरी भाजून घ्यायची पूर्ण, आणि जेथे जेथे तुम्हाला वाटते की ती भाजलेली नाहीये परत आपल्या हाताने असं उलटण्याने किंवा हाताने त्याला दाबून असं भाजायचंय, म्हणजे ती पूर्ण भाजली जाईल, कच्ची राहणार नाही। कच्ची राहिली तर ती खायला चांगली नाही लागणार। तर अशा प्रकारे ही आपली भाकरी भाजून झालेली आहे। भाकरीची तुम्ही भाकरी कशासोबत सुद्धा, कोणत्याही भाजीसोबत सुद्धा सर्व करू शकता। फक्त म्हणजे ज्या पनीरच्या वगैरे भाज्या आहेत त्यासोबत नाही खाता येणार भाकरी शक्यतो, पण मसाला वांग किंवा चिकन मटन रस्सा असेल त्याच्यासोबत, मासवडी वगैरे असेल तर त्यासोबत तुम्ही भाकरी सर्व करू शकता, किंवा वाटाण्याची भाजी। मी तुम्हाला आता वाटाण्याच्या भाजीसोबत सर्व करून दाखवते। तर अशा प्रकारे आपण भाकरी गरम गरम भाकरी कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।